राम मंदिरासमोर बसलेला तुमचा फोटोवर तुमचं नाव, अशा प्रकारे तुम्हीही 3Dमध्ये तुमचा फोटो तयार करू शकता किंवा तुमच्या घरच्यांचा किंवा तुमच्या मुलीचाही फोटो आपण अशा प्रकारे तयार करू शकता। असा फोटो तयार करण्यासाठी आपल्याला 2 वेबसाईटची गरज आहे। त्यामध्ये आपण असे फोटो तयार करू शकतो। असे फोटो तुम्हालाही तयार करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात अगोदर आपल्याला बिंग वेबसाईटच्या AI इमेज क्रिएटर या वेबसाईटवर जायचे आहे। AI इमेज क्रिएटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्रॉम्प्ट ॲड करायचा आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। प्रॉम्प्ट आणि वेबसाईटची लिंक दोन्हीही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला हवा तो बदल करायचा आहे। बॉय असेल तर बॉयच्या रिलेटेड माहिती टाकायची आहे, जसं की बॉय, गर्ल्स, हर, हीज असे चेंज करायचे आहे। त्याचं वय चेंज करायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे चेंज करायचे आहे आणि सर्व माहिती चेंज करायची, आपलं नाव चेंज करायचं आणि त्यानंतर क्रिएट या बटनावर क्लिक करायचे आहे। क्रिएट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इमेज तयार होणार आहेत। आता ह्या इमेज या आपल्या नसणार आहेत, त्या या इमेजवर आपला फोटो आपल्याला काय करायचं आहे तर आपला फोटो अपलोड करायचा आहे। या दुसऱ्या वेबसाईटवर जायचे आहे। दुसऱ्या वेबसाईटवर आपल्याला आपला फेस स्वॅप करायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला आपला फोटो इथे, जो फोटो आपण तयार केलेला आहे तो फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे सर्वात वरती आपल्याला जो आपण 3D इमेज तयार केलेली आहे तो फोटो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वात खाली आपला स्वतःचा फोटो जो काही स्वॅप करायचा आहे तो इथे अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी ज्या प्रकारे अपलोड करतोय त्याप्रकारे, आणि त्यानंतर स्वॅप या बटनावर क्लिक करायचं आहे। स्वॅप या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला फोटो ऑटोमॅटिक तयार झालेला तुम्हाला दिसणार आहे। अशा प्रकारे आपण 3D इमेज आपल्या स्वतःच्या फोटोने तयार करू शकता। तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।